तर आज सकाळी 9 वाजता आम्हाला बेबी शॉवरला जायचं होतं, म्हणजे 11 वाजता कार्यक्रम आहे, पण आईने एवढा उशीर केला की आम्हाला निघायला 10 वाजले ते. हे बघा. आणि आता ऋषीला घ्यायचंय स्टँडवरनं, बस स्टॉपवर आलाय ऋषी, आणि ऋषीला घेऊन आम्ही निघणार आहे. वाजतंय काय कुडकुड खडखड वाजते. वाघ आलाय. तर ऋषीला घेतो, तिथनं परत गावातनं जिलेबी आणि बर्फी घ्यायचंय. पेढ्याचं नियोजन केलं असेल कोणीतरी. नाही पेढे जिलेबी एकदा सांगा येत नाही. काय सांगितलं ही बघा आज कीर्ती, हे असं म्हणून मला ब्लॉग मध्ये वाटत आहे बांधते. फायनली मान तालुक्यात एंट्री झालेली आहे बघा. सगळं गावात बिवात वाळलं, आता फक्त कुसळ राहिली, ती वडपाचची कुसळ. नुसती कुसळ सगळीकडे, नुसती कुसळ. इथं जिलेबी आहे, गरम जिलेबी काढली बघा. असे उचलायचे. 2 किलो जिलेबी घेतली, 2 किलो पेढा घेतलं ते, 2 किलो बर्फी घेतली, टेस्टिंग साठी जिलेबी घेतली. उचली का ना. ह्या जिलेबीसाठी फलटणवरून आलोय माहितीये का. एक जणाला द्यायची ते मला मी गोडूच देतो मागायला. बडरूज फलटण बघा किती लांब न गिराईक. मला गिराईक असं सर शनिवारचं तर 30 किलो दिली लागतो बाजार. आता उद्या शनिवार आला की करायचं आणखी पीठ लावायचं लगेच. जिलबी झाली पीठ लावायचं लगेच. आता जरा काय आहे, बोल जरा जाता येत नाही, माझा हात जरा हलतोय. बापू सांगतात आहे की फडणवीसला मुख्यमंत्री नव्हता करायला पाहिजे होता, एकनाथ शिंदेलाच करायला पाहिजे होता. लाडकी बहीण लाडका भाऊ एकदम व्यवस्थित चाललेलं, पण ते फडणवीसला केल्यामुळे जराशी चुकीच झाले. ते असं राजकारण फिरलंय ते सांगतात गाडीवर बसून पाठीमागलं. सकाळी कार्यक्रम झाला. तर फायनली मी घरी पोहोचलो. इथनं लगेच काय लय टाइम नाही माझ्याजवळ. हे बघा एक ट्रायपॉड होतं, कोणाला पाहिजे असलं तर मेसेज करा. मी इकडे ठेवलं आणले. ॲमेझॉन बेसिकचं ट्रायपॉड आहे, सुरुवातीला घेतलेलं. आणि ह्यात एक रिंग लाईट आहे, हे बघा दिसतंय का. रिंग लाईट पण पाहिजे असलं तर मला मेसेज करा इंस्टाग्रामला, Instagram @theomkarballa. तर ह्याच्यावर मी तुम्हाला ते देऊन टाकेन, रिंग लाईट आणि हे ट्रायपॉड. तुम्हाला ह्याची काही गरज लागत नाही शक्यतो. हे आत्यानं पाठवलंय मध्य प्रदेशवरनं, कारण इथे एकदा राजस्थानी विकायला आलता, तो 1000च्या आत देतच नव्हता. मग आत्यानं पाठवलं. किती रुपयाचं आहे, कितीच आहे? 300 रुपयाला एवढं पाठवलं. लय मोठं मी उघडून दाखवलं असतं, पण मळल आता इथं लय दुरळ आहे फुटायला. तर धन्यवाद मंडळ, आभारी आहे आत्या. असंच अजून गुगल पे करायला लागला. जस्ट एक जाता उभ्या अपडेट. हा कांदा एवढा मोठा झाला, ज्यावेळेस लहान बारका होता त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं लास्ट टाइम. एवढा मोठा कांदा झाला. इकडं ही सगळी मका आहे, आणि आता पाणी आलं त्यामुळे हिरीतले पाणी असेल. एकदा मी पळत जाऊन बघूनच येतो, कारण ते लय महत्वाचं आहे. मला हिरीकडे गेल्याशिवाय बरं वाटत नाही. दिसतंय का नाही काय माहित नाही, पण लय भारी पाणी, एकदम स्वच्छ काचूसारखं तळ दिसतोय पाण्याचा लिटरली. जिला काळी जमनलं माझ, तीच निघाली धोके बाज. काय काचसारखं पाणी बघा तुम्हाला दिसतंय का. वाह. आता इथलं सगळं बघून झालंय. इथनं आता डायरेक्ट जायचं मावशीच्या घरी. तिकडे टोपल्या बिपल्या भरायच्या, ते आणले काय केलंय काय त्याच्या. आणि तिथनं डायरेक्ट सोनीच्या घरी बेबी शॉवरसाठी भालवडीला. बघा नाव कसलंय ते, आमच्या गावाचं नाव बल्लावाडी, तिचं भालवडी. तू घरी जा, तुला नाही तुला जागा नाही गाडीत ठेवायला. घरी जा चला. नाद असला तर असं पाहिजे. आज भरून चालली माझी मंजुळा, म्हणते नादच खोळा, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. गाडी काहीतरी शेवटी सतमार्गी लागली बरं का. गेल्या सगळ्यात पहिल्यांदा माझं लक्ष गेलं या डेकोरेशनवर. तर कोणीतरी येणार ग, ते चंद्राचं. आणि हे मुद्दा मला काय कळलं नाही, पण मस्त होतं जे पण. ह्या डेकोरेशनपेक्षा ह्याच्या पाठीमागे जी गोष्ट आहे ना, ती माझ्यासाठी जास्त इंटरेस्टिंग. म्हणजे मला ते लय भारी वाटतं. हे बघा, हे पूर्ण माळवादाचे घर आहे. ते खरं तर हे आहे ना कोकणात जसं असं ना उतरत्या छपराची घरं, तशी आमच्या भागात अशी माळवादाची घरं असते, ती पूर्ण मातीची वर्ण बनलेली. हे बघा आतनं मी तुम्हाला दाखवतोय पूर्ण कसं बनलं. एकदम मोठी लाकडं आहे ती, सागवानाची लाकडं आहे ती, त्याच्यावर माती ठेवते ती. म्हणजे ह्याला खिडकी पण नाही कुठं, तरी पण गरम होत नव्हतं त्या काळात. म्हणजे किती भारी बांधलेली घर आहे ते. निसर्गाला धरून निसर्गाच्या सानिध्यात राहून बांधलेली घर आहे ते. हे पूर्ण भिंतींचं स्ट्रक्चर बघा, एकदम मातीनं लिपलेली, मातींच्या विटा. आणि हे कोंबड्यांचं खुराड आहे. पहिलं असलं यायचं त्या ह्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा ह्या भूतीवर लय डोळा होता. ह्याच्यात जे पदार्थ आणलेलं, म्हणजे माझ्याबरोबर अजून 2-4 पोर असतं ते मी उसकाटलंच असतं. नंतर फोटोशूटला आम्ही गेलो, फोटोशूट चालवलं या ठिकाणी. यात काय जास्त इंटरेस्टेड नव्हतो मी. बेबी शॉवर वेळेस पुष्पा 1 आलता, आणि आता सोनीच्या वेळेस पुष्पा 2 आलाय. इकडे बघ. तू सगळ्यांच्या बेबी शॉवरला डान्स केला, सगळ्यांच्यात एन्जॉय केला. तुझ्या वेळेस कोणाला नाही, मी एकटा आलो, दृश्य आलो, ध्यानात ठेव. आता कोणाच्यात सुद्धा नाचायचं नाही, अजिबात नाही. आता बघा सोनीला चिडली आधी सांगते, आणि कोणाच्या तुझं जायचं नाही, मी आता सांगते फक्त ओमकारच्या. आणि जर गेली ना तर मी ही व्हिडिओ दाखवणार तुला.
तर यानंतर या ठिकाणी पोरग होणार का पोरगी होणार ते गेस करायचा कार्यक्रम झाला. मी पहिल्यांदाच बघितलं देवाच्या मूर्त्या ठेवलेल्याच्यात विठ्ठल रुक्माईच्या. नंतर मी जेवायला गेलो तर पंक्तीत बसलेलो, पण माझा डोळा होता तिकडून आणलेला आम्ही जे आणलेले ना त्या भूतीवर. रे पुऱ्या विऱ्या ह्याच्यावर माझं काय लक्ष नव्हतं जास्त, पण मला पाहिजे तिकडं जे भूतीतनं आम्ही वड्या आणलेल्या ना त्या मला पाहिजे होत्या. तर फायनली सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि आता निघालो आम्ही घरी. तर आत्ता जस्ट घरी पोचलोय आणि इथनं आता मी जाणार आहे फलटणला, कारण उद्या मला व्हिडिओ टाकायचे मेन चॅनलवरची. तर मेन चॅनलवरची व्हिडिओ पण बघा, इंटरेस्टिंग आहे थोडीशी. तर मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं. हे बघा चमेलीची फुलं आहे ती चमेलीची. असं वाटतं ना सुकली, ती पण सुकली नाही, ती ताजी फुलं आहेत एकदम. हे झेंडूची चमेलीची. हे गुलाबाची फुलं एवढी सगळी वाळून गेली, हे तर पूर्ण झाडच वाळले. आणि हे बघा गुलाबाच्या फुलांना काय सांगू तुला. तर ही आहे आमच्या गावाची कमान. ग्रामपंचायत वावर हिरे आपले सहर्ष स्वागत करीत आहेत आणि माझं स्वप्न आहे ह्या ग्रामपंचायतीचा एक दिवस मला सरपंच बनायचं आहे. खरं तर मेंबर बनलो तरी लय मोठी गोष्ट आहे, बिनविरोध बनायचं आहे मला, विरोध करून नाही बनायचं. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब. मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.